ते नक्कीच पोहोचतील. तर वळूयात या ठिकाणी आपण बघतोय सामना आता मात्र पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना असेल. 1 षटक पॉवर प्लेचं खेळवलं जाईल आणि उर्वरित 2 षटकं आपण बघणार आहोत. बंधन नसणार आहेत. परंतु आता सुरुवात सलामीचं षटक या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला तो वाशिवली संघानं आमंत्रित केलं. ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी वाशिवली संघानं या मैदानाची पाहणी केली. सुरुवात दणकेबाज होते आणि अशा परिस्थितीत त्यांनी निर्णय घेतला आपल्या फलंदाजीचा. कारण आपण मागच्या सामन्यात बघितलं होतं या वाशिवली संघानं एक मोठी धावसंख्या उभारली होती. याही वेळेस त्यांनी तोच प्रयत्न केलाय. आपल्या गोलंदाजांनी या ठिकाणी फलंदाजांवर विश्वास दाखवलाय आणि फलंदाजांवर विश्वास दाखवताना सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंकज शिंदे, दीपक झिंगे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण बघतोय वनबाउंस सीमारेषे पार चेंडू जाईल चौकार. आणि चौकारानं आगाज केलाय. या ठिकाणी आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये थोडीशी निराशा केली होती परंतु या सामन्यात प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम सुरुवातीच्या पहिल्या चेंडूपासूनच प्रयत्न करायला सुरुवात केली आहे ती पंकज शिंदेनं. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू जातोय तो सिली मिळॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला प्रयत्न केला होता परंतु इथे 4 धाब्यानं स्वतःचं संघाचं खातं ओपन केलं. यावेळेस आपण बघितलं मागच्या चेंडूवर चांगला प्रयत्न केला होता परंतु यावेळेस चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज प्रणितनं. प्रणित एक गोलंदाज परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून टाकलेला चेंडू आपण बघतोय दंडित केलाय. अवंतर चेंडूनं या ठिकाणी आपण बघतोय अवंतर धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 5 या आकड्यावरती. अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली आणि मित 11 बेलवली या दोन संघादरम्यान चालू असलेली झुंज. प्रणित या ठिकाणी सलामीचं पहिले षटक फेकतोय. चांगला प्रयत्न इथे मात्र चेंडूला पुढे टाकलं होतं. पंकज शिंदेने आपली ताकद दाखवताना रात्रीच्या वेळी या थंडीच्या मोसमामध्ये गरम करताना टाकलेला हा षटकार. मिळतात पंकज शिंदे आपल्या नॅचरल फलंदाजी या मैदानावर दाखवताना आपल्या मनगटातील ताकद दाखवताना बरीचशी ताकद त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा बऱ्याचशा मैदानावर पाहायला मिळते. आणि आज पहिल्या सामन्यात भलेही निराशा केली असेल परंतु मागे काय घडलं त्याचा विचार न करता आता मी काय करेन याचा विचार या ठिकाणी त्या यावेळेस त्यांना नक्कीच दाखवलाय. एक चौकार एक षटकार या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळाले. चांगला चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजाने देखील दाखवून दिले की मीही कमी नाहीये. असं वाटलं होतं की कौतुक केलं होतं आपण या फलंदाजाचं परंतु गोलंदाज त्यानं मात्र चांगलं कमबॅक केलंय आणि ब्लॉकॉलमध्ये चेंडू टाकताना या ठिकाणी मात्र फक्त सन्मान देण्याखेरीज काही पर्याय नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावर धाबा तिथेच स्थिरावलेल्या त्या बिनबाद 11 बिनबाद 11 अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्यांच्यावर फेक करायची की नाही परंतु समोर या ठिकाणी कव्हरिंग नव्हतं. परिणाम पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आणि लेगबाईच्या स्वरूपानं आलेली ही धाव वाशिवली संघाला पोहोचवते ती तब्बल 12 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज प्रणित गोलंदाजी करतोय ज्यानं आतापर्यंत विचार करायला गेला तर एक चौकार एक षटकाराचा मार नक्कीच खाल्ला असेल परंतु उर्वरित चेंडूवर त्याने चांगलं कमबॅक देखील केलंय. एक अवांतर चेंडू त्यानं फेकला होता परंतु या ठिकाणी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला तो वाशिवली संघ. 30 ते 35 धावा जर का जमा झाल्या तर बेलवली संघामध्ये देखील तितकी ताकद आहे चांगल्या फलंदाजाची परंतु तितकीच चांगली गोलंदाजी ही वाशिवली संघाची. परंतु इथे मात्र चूक केली आहे. या ठिकाणी आपण बघतोय चेंडू जातोय सरळ तडम्यांच्या रिजनला चौकार.
च्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय, कारण आपण पाहतोय 16 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतात. तब्बल 16ची सरासरी पहिल्या षटकामागे राखली आहे. 18 चेंडूंचा हा खेळ, 18 चेंडूंचं हे सत्र, परंतु पहिल्या 6 चेंडूमध्ये 16 धावा आल्या कारणाने आता मात्र बेलोली संघाला विचार करावा लागेल. नवीन गोलंदाज मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅच विनर अजय पाटील आता मात्र या ठिकाणी ही जोडी फोडण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, परंतु बघूयात पंकज शिंदे आणि दीपक झिंगे. चांगला प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल मिडविकेटच्या क्षेत्राच्या हातामध्ये आणि तिथे मिळते सिंगल. मिडविकेटच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु एक धाव मिळते ती पंकजला. 17 धावा दुसरं षटक गोलंदाज अजय पाटीलच्या हातामध्ये. दीपक झिंगे बऱ्याच वेळानंतर आपण बघतोय. चांगला प्रयत्न होता की नव्हता, परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय यावेळेस पंचांनी या चेंडूला स्वैर धाव या ठिकाणी आपण बघतोय. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 18 या अंकावरती. बिनबाद 18 असा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजय पाटील गोलंदाजी करतोय. आपल्या उंचीचा वापर पुरेपूर करताना दिसतोय, परंतु इथे मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये. तिथे मिळतात पुन्हा एकदा 2 धाबा आणि या 2 धाब्यानिशी आपण बघतोय 20 धाब्यांवर जाऊन पोहोचलाय तो वाशिवली संघ. ललित गायकर एक चालाक आणि चतुर असं संघनायक म्हणून त्यांची ओळख आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. मैदानाचा विचार आपण बघतो, त्यांचा संघ एका बाजूला असतो, परंतु मैदानाच्या चारही बाजूला फिरून ललित गायकर विचार करत असतात की पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला फलंदाजी करायची असेल की गोलंदाजी. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. पहिला या ठिकाणी विकेट गमावला जातोय तो वाशिवली संघाचा. थँक्यू डीजे. यानंतरचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. एका बाजूला असेल नारपोली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळेल मित 11 मोह संघ. हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. मित 11 मोह आणि नारपोली या 2 संघादरम्यान पुढची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, परंतु इथे मिळते पहिली विकेट. पहिला गडी पास झाला तो दीपक झिंगेच्या स्वरूपाने, ज्यानं धाबा जमा केल्या आपल्या खात्यामध्ये 2. अजय पाटीलनं दीर्घ प्रतीक्षेनंतर आपण बघतोय तब्बल 10 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर पहिली विकेट मिळवून दिली ती आपल्या संघासाठी आणि पहिला गडी बाद झाला. धावफलकावर धाबा जमा झाल्यात त्या आतापर्यंत 20 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्याचा मॅच विनर एक जबरदस्त इनिंग खेळणारा खेळाडू सौरभ ऑन द स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतंय. अजय आता मात्र आपण बघतोय मागच्या चेंडूवर त्यानं विकेट मिळवून दिली. तीन चेंडू झालेत. चांगला चेंडू परंतु या ठिकाणी चांगला चेंडू नव्हता. पंचांनी या चेंडूला दंडित केलाय, खराब असल्याचा निर्णय दिलाय. इथे मिळते सिंगल. अवांतरच्या स्वरूपाने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचते ते तब्बल 21 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. मित 11 बेलोली संघाने विचार करायला पाहिजे, जितक्या धाबा तुम्ही अवांतरच्या स्वरूपाने द्याल, जितक्या धाबा तुम्ही खराब क्षेत्ररक्षणाच्या मदतीने द्याल, तितक्या मात्र त्याच धाबा तुम्हाला जमवायच्या असतील. परंतु बघूयात सद्यस्थितीला 21 या अंकावरती जाऊन पोहोचला तो वाशिवली संघ. गोलंदाज अजय पुन्हा तयार. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील केलंय आणि इथे मात्र पंचांनी अपील उचलून धरलंय. फलंदाज सौरभला मात्र आता मात्र बाद होऊन तंबूत परतावं लागेल.
नवीन फलंदाज जीवन शिंदे, पंकज शिंदे आपण बघतोय प्रतीक्षा करतोय स्ट्राईक साठी येण्यासाठी, परंतु ज्या पंकज शिंदेनं पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं तब्बल 16 धावा जमा केल्या होत्या, त्या पंकज शिंदेला आपण पाहतोय या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते नॉन स्ट्राईक एंडला. तो आतापर्यंत अडकून पडलाय. विचार करायला पाहिजे, कधी कधी आपण म्हणतो ना की एखाद्या खेळाडूचा दिवस असतो. मागच्या सामन्यामध्ये सौरभनं चांगली फलंदाजी नक्कीच केली होती, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी पंकजला सूर गवसलाय आणि त्याच्या वाट्याला जास्तीत जास्त जर का स्ट्राईक दिली तर 30-35 धावांचं आव्हान नक्कीच उभं राहील. परंतु बघूया सद्यस्थितीला आपण बघतोय चांगलं कमबॅक केलंय ते अजय पाटील या गोलंदाजानं बेलवली संघासाठी, कारण गरज होती चांगल्या गोलंदाजीची आणि ती गरज पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेली तिसरी विकेट पाहायला मिळते आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते या गोलंदाजाकडून. करण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच वाशिवली संघाच्या आता मात्र फलंदाजांसाठी कोणत्याही फलंदाजानं लगातार 2 चेंडूवर 2 षटकार जर का लगावले तर समीर तांडेल यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा धनादेश देण्यात येईल. परंतु बघूयात या ठिकाणी चांगला प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठीचा या ठिकाणी प्रयत्न, थोडीशी फेक सुमार पाहायला मिळते. तिथे मिळतात 2 धावा आणि या दुहेरीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 23 या आकड्यावरती. चांगलं षटक, चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी या ठिकाणी अजय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 16, परंतु दुसरा षटक या ठिकाणी कमबॅक करणारं ठरलं ते मिथ 11 बेलवली संघासाठी आणि अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली संघाने आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु या षटकाचा विचार करायला गेला तर अवघ्या 7 धावा खर्ची करून 3 गडी या ठिकाणी आघाडीचे बाद केले. ते गोलंदाज अजयनं शेवटचा अनामारीचा षटक आता मात्र कितपत धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल. वाशिवली संघ ज्यानं डिसिजन घेतला होता फलंदाजी करण्याचा, वाशिवली संघ ज्यानं डिसिजन घेतला होता की धावसंख्येचा डोंगर उभा करण्याचा, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय पंकज शिंदे आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये 6च्या 6 चेंडू खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण त्याला माहिती आहे जोपर्यंत तो उभा असेल तोपर्यंत एक या ठिकाणी मोठी धावसंख्या वाशिवली संघासाठी उभारण्याचा प्रयत्न तो नक्कीच करेल. परंतु पाहूयात त्याच्या समोर कोणत्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल तो बेलवली संघाकडून. अभिषेक चोरगे, अभिषेक चोरगेच्या हातामध्ये शेवटचं हाणामारीचं षटक देण्यात आलंय. 3 षटकांचा हा सामना आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतोय आतापर्यंत 2 षटकं फेकून झालेत. एकूण धावा जमा झाल्या तर तब्बल 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अभिषेक चोरगे या ठिकाणी गोलंदाजी करेल. परंतु बघूयात पहिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय, परंतु पंचांनी या ठिकाणी या चेंडूला दंडित केलाय, खराब असल्याचा निर्णय दिलाय. इथे आपण पाहतोय या ठिकाणी स्वैर असल्याचा इशारा मिळतोय आणि आपण पाहतोय या स्वैर धावेनं धावफलकावर धावा नक्कीच एका धावेनं उंचावेल. धावा जाऊन पोहोचतायत त्या तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा या ठिकाणी आपण बघतोय. बऱ्याचदा या ठिकाणी 24 धावा धावफलकावर. तिसरा षटक गोलंदाज अभिषेक चांगला यावेळेस आपण बघतोय चेंडूला टोलवलाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल या क्षेत्ररक्षकाला, फसवत जातोय सरळ चौकार. धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पंकज शिंदे ज्यांना आतापर्यंत आपण बघतोय त्याच्या इनिंग मध्ये हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. एक षटकार त्यानं लगावलाय. इथे मात्र आपण बघतोय पंचांनी बोट उंचावलंय आणि या ठिकाणी आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. पंकज शिंदे एक मोठा मासा या ठिकाणी गळाला अडकतोय तो बेलवली संघाच्या.
लाट आपण बघतोय बरीचशी थंडी पडली आहे. सगळे प्रेक्षक आपण बघतोय प्रत्येकाने जर्किन घातले, प्रत्येकाने स्वेटर घातलंय, कोणी चहा पितय, कोणी शेकतोय. परंतु या ठिकाणी बघतोय प्रेक्षकांची गर्दी अजूनपर्यंत या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते या मैदानावर. भलेही थंडी किती असू देत परंतु मैदानावरची गरमी नक्कीच अनुभवतायत. एक चांगला क्रिकेट, एक चांगला खेळ या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. आतापर्यंत धावफलकावर धावा जमा झाल्या त्या नार्प या ठिकाणी आपण बघतोय. वाशिवली संघाच्या 28 4 गडी बाद झालेत ते आतापर्यंत वाशिवली संघाचे. परंतु बघूयात नवीन फलंदाज निखिल पाटील. निखिल पाटील यावेळेस मात्र चेंडूला टोलवलाय. चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये, दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाईल का? परंतु इथे मिळते सिंगल. अक्षय आणि निखिल ही जोडी खेळपट्टीवर खेळ करते. अक्षयच्या माध्यमातून आपण बघितलं होतं i11 डेरवलीच्या माध्यमातून ज्यावेळेस अशाच पद्धतीचे सामने चालू होते आणि शेवटच्या क्षणाला अक्षयने मारलेले ते 3 षटकार अगदी फायनलच्या पर्यंत पोहोचवला ते वाशिवली संघाला. तोच अक्षय मधल्या फळीतील एक जबरदस्त ताकदवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि ती ताकद दाखवली आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला हा दणदण करीत असा षटकार. जबरदस्त सामना आजही मला आठवतोय i11 डेरोलीच्या माध्यमातून नाईट टुर्नामेंटच्या रजनी आपण बघितलं होतं. नाईट टुर्नामेंट मध्ये अगदी आघाडीचे सगळेच फलंदाज बाद झाले होते. अक्षय एकटाच होता आणि एक हाती किल्ला तो लढवत होता आणि त्याने मारलेले 3 षटकार अगदी फायनलची वाट सोपी करून दिली होती ती वाशिवली संघाला. आणि तोच अक्षय, तोच फॉर्म याच मैदानावर आपला दाखवताना जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं. काय जबरदस्त पद्धतीने पुल शॉट लगावला या चेंडूवर. या षटकाराने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 35 या आकड्यावरती. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकांमध्ये कितपत धावा येतील परंतु बघूयात अक्षय आता मात्र या चेंडूवर काय करेल. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न करण्याचा. यावेळेस मात्र चेंडू जातोय, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडूचा वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न केला यावेळेस या गोलंदाजानं आणि धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतंय ते 35 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. 35 धावा धावफलकावर. 35 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र चेंडूला पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता परंतु त्याला क्षेत्ररक्षण करण्यासाठी थोडंसं या ठिकाणी फंबल करावं लागलं. इथं या ठिकाणी पाहायला मिळतंय तिसऱ्या धाब्यासाठीचा हा प्रयत्न पूर्ण होईल का? आणि 2 धावा मिळतात. तिसऱ्या धाबीचा हा प्रयत्न थोडासा अपुरा पडतोय. दुहेरीने आपण बघितलं 37 धावांपर्यंत मजल मारली म्हणजे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. नक्कीच अटीतटीचा होईल कारण आपण बघतोय एका बाजूला बेलोली संघाची घणाघाती फलंदाजी पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्येच कायम बादशाही दाखवणारा आपल्या परिसरातील वाशिवली संघ पाहायला मिळेल. परंतु बघूयात काय घडेल काय बिघडेल दुसऱ्या सत्रामध्ये. तोपर्यंत संधी देऊयात डीजे मास्टरला. आणि वारदोली संघाचा संघनायक दोन्ही संघ सॉरी मोह मोह आणि नारपोली. चला नारपोली संघाचा संघनायक आणि मोह संघाचा संघनायक. मित 11 मोह आणि नारपोली आलेत का नाही. चला लगेच या, विलंब करू नका. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती रिक्वेस्ट असेल. मोह संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. नारपोली संघाचा संघनायक आपणही यायचंय.
तर बघतोय आपण या ठिकाणी 18 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 38 धाबांची. सामना तसा बघायला गेला तर सोपा नक्कीच नसेल, कारण या ठिकाणी विचार करायला गेलं तर वाशिवली संघामध्ये अगदी भेदक मारा आहे गोलंदाजीचा. जे वाशिवली संघाने आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये पारगाव सारख्या संघाला, ताकदवान संघाला या ठिकाणी रोखलं होतं. अगदी 8 गडी त्यांचे बाद केले होते. त्या वाशिवली संघाच्या या गोलंदाजी समोर आता मात्र बेलवली संघाची फलंदाजी कशा पद्धतीने प्रतिकार करेल या ठिकाणी आपण बघतोय. वासुदेव या ठिकाणी नरेंद्र मस्कर आणि वासुदेव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र मस्कर टॉस साठी आलेत आणि विनंती असेल आमचे रजत पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. गोल्डन कॉइन बराच लांब गेलाय, तो पण उभा राहिलाय. चेतन मडवी सांगतायत तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी मेंटेन करायचं आहे. आणि टॉस नारपोली संघाने जिंकलाय. आपला डिसिजन काय असेल आणि त्यावर लगेचच तुम्ही ऍक्शन आम्हाला पाहायला मिळाल. तर आपण बघतोय मित 11 मोह आणि नारपोली या दोन संघादरम्यान पुढची लढत नक्कीच पाहायला मिळेल. परंतु सद्यस्थितीची ही लढत या ठिकाणी आपण बघतोय एका बाजूला या ठिकाणी मित 11 बेलवली तर दुसऱ्या बाजूला अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली. या दोन संघादरम्यान आता मात्र एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. मैदानावर उपस्थित जे प्रेक्षक या थंडीचा आनंद घेत आहेत, या क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. कारण आपण बघतोय ही थंडी आताच आपल्याला अनुभवायला मिळेल. अजून 1-2 महिन्यानंतर आपण बघतोय याच गारठ्यासाठी आपल्याला काश्मीरला जावं लागेल, मनालीला जावं लागेल, माथेरानला जावं लागेल, महाबळेश्वरला जावं लागेल. नक्कीच आणि लग्न सीझन पण चालू आहे. तर वळूयाच सामन्याकडे. आपण बघतोय 18 चेंडू गरज असेल ती तब्बल 38 धाबांची. पहिलं षटक ज्या गोलंदाजानं मागचं षटक काय जबरदस्त फेकलं होतं तो निखिलच्या हातामध्ये या ठिकाणी पहिलं षटक देण्यात आलंय. निखिल सलामीचा पहिला गोलंदाज जय मल्हार वाशिवली संघाकडून पाहायला मिळते. सलामीची जोडी पुन्हा एकदा अजय पाटील आणि आकाश पवार, अजय पाटील ही सलामीची जोडी पाहायला मिळते. 18 चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जबरदस्त फेकही पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्नही करू दिला नाही आणि इथे मिळते ती सिंगल. स्वतःचं संघाचं खातं ओपन केलं या सिंगलनं ती फलंदाज अजयनं आणि गोलंदाज निखिलनं. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय सलामीचं पहिले षटक आपण पाहायला मिळतंय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर मिडविकेटच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, बाकी सगळेच्या सगळे हे शिलेदार आपण बघतोय 38 सर्कल मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र काय जबरदस्त चेंडू, क्रिकेट मधलं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र टाकण्याचं काम केलं या गोलंदाजानं निखिलनं. मागच्या सामन्यामध्ये अशीच चमक दाखवली होती त्यानं आपल्या गोलंदाजीनं. फक्त 2 धावा खर्ची केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. तीच धुरा या ठिकाणी याही सामन्यात सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो हा गोलंदाज निखिल. चांगला प्रयत्न यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला तशाच पद्धतीने अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते पुन्हा एकदा सिंगल. एका धाब्यावर खेळतोय अजय पाटील, एका धाब्यावर खेळतोय आकाश पवार आणि बेलवली संघ जाऊन पोहोचलाय तो 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अद्यापपर्यंत आपण बघतोय 2 या आकड्यावरती. 18 चेंडू 38 धाबांची गरज होती. अद्यापपर्यंत अजूनही 15 चेंडू 36 धाबांची गरज. हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी गरज आहे ती बेलवली संघाला. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय यू मिस आय डेफिनेटली इट अशा पद्धतीने मात्र आकाशला माफ करा अजयला या ठिकाणी तंबूची वाट दाखवली आहे ती या गोलंदाजानं. चेंडूला थोडंसं शॉट ठेवलं होतं या गोलंदाजानं. असं वाटलं होतं की आडव्या बॅटनं या ठिकाणी मिडविकेटच्या डोक्यावर मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु जसा या ठिकाणी चेंडू शॉट ठेवला होता परंतु तितकाच वेगही या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला गडी बाद झालाय. नवीन फलंदाज आकाश चोरगे एक जबरदस्त 8 हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख बेलवली संघाचा तारणार
म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो आकाश या ठिकाणी आता मात्र ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. बघूयात 36 धाबांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगला प्रयत्न, परंतु यावेळेस आपण बघतोय सिली मैदानमध्ये ललितचं हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेक करण्यासाठी थोडीशी दिरंगाई नक्कीच झाली असेल, परंतु निर्धाव चेंडूची सांगता यश मिळवणं सोपं असतं परंतु ते टिकवणं कठीण असतं. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं थर्ड अंपायर तिसरे पंच आमचे बाळू अनिल कुरंगळे, ज्यांना आम्ही लाडाने बाळू म्हणतो. आमचे तिसरे पंच अनिल कुरंगळे या ठिकाणी बघतायत आणि फलंदाज सेफ आहे. या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज सेफ असेल, आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या आतापर्यंत 38 धावांचा पाठलाग करायचा होता बेलवली संघाला, परंतु सलामीचा फलंदाज अजय पाटील बाद झाला. त्यानंतर आपण बघतोय आकाश चोरगे आणि आकाश पवार ही जोडी आता मात्र खेळपट्टीवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला ढकलून दिलंय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मिळते सिंगल. असं वाटलं होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा कसली फेक केली आहे आणि इथे मिळतात धावा तब्बल 3 धावा या ठिकाणी आपण बघतोय. 3 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 5 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि गरज असेल ती तब्बल 33 धावांची. 12 चेंडू 33 धावा 17.5 च्या सरासरीने या ठिकाणी आपण बघतोय. माफ करा 16.5 च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या आहेत. मागच्या सामन्यातही आपण बघितलं होतं अशाच पद्धतीने मोह संघाला 12 चेंडूंमागे 33 धावांची गरज होती आणि त्यावेळेस मिथुननं काय जबरदस्त फलंदाजी केली होती. पहिले 2 चेंडू त्याने निर्धाव नक्कीच खेळले होते, परंतु नंतरच्या 4 चेंडूमध्ये तो सामना संपवला होता. कारण आपण बघितलं होतं तब्बल 5 चेंडू राखून तो सामना या ठिकाणी जिंकला होता तो या ठिकाणी मोह संघानं. आणि आता मात्र आपण बघतोय तशीच परिस्थिती, तोच ऍक्शन रिप्ले, परंतु यावेळेस संघ बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो संघ होता मोह आणि त्यांचा विपक्ष संघ होता तो नितस, परंतु इथे मात्र आपण बघतोय वाशिवली आणि बेलवली या 2 संघादरम्यान आता मात्र तीच परिस्थिती पुन्हा एकदा पाहायला मिळते. पाहूयात 12 चेंडू आणि गरज असेल ती 33 धाबांची. 12 चेंडू 33 धाबांची गरज. गोलंदाज जीवन शिंदे, जीवनच्या हातामध्ये चेंडू देण्यात या ठिकाणी आपण दिलाय. बघूया पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला देखील होता, परंतु अंतिम क्षणाला मात्र आपण बघतोय या थंडीच्या मोसमामध्ये असे चेंडू सुटतात. कारण आपण बघतोय चेंडू जितक्या वेगाने येतो तितका पकडणं थोडंसं कठीण होऊन जातं तिथे क्षेत्ररक्षकांसाठी. आणि परिणाम पाहतो आपण या ठिकाणी पहिला चेंडू जातोय तो निर्धाव. शेवटचे 11 चेंडू आणि गरज असेल ती 33 धाबांची. 11 चेंडू 33 धाबा. प्रत्येक चेंडूवर 3-3 धाबा करायच्या आहेत, परंतु बघूयात यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय, ढकलून दिलाय. आपण पाहतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हलक्या हातानं हा चेंडूला पकडतोय. तिथे मिळते सिंगल. एकेरी दुहेरी धावाने काही बिनसणार नाही या हेतून आपण बघतोय वाशिवली संघही या ठिकाणी तशाच पद्धतीने त्यांना प्रयत्न करून देतोय. परंतु या ठिकाणी असं म्हणतात ना की राज्य छोटं का असे ना, परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं ही शिवरायांची शिकवण होती. परंतु या शिकवणीप्रमाणे आता मात्र या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल बेलवली संघाला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आता मात्र चौकार षटकारांची गरज नक्कीच असेल. कारण आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये एकही मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळाला नाही.
आणि तितकी धारदार तितकी भेदक गोलंदाजी पाहायला मिळते ती वाशिवली संघाची. इथेही मिळते सिंगल. थोडीशी निराशा, थोडंसं हताश बेलवली संघ, परंतु पाहतोय या ठिकाणी प्रयत्न करेल का, आपल्या मनगटातील ताकद जागा करेल का, या ठिकाणी जागे करेल का तो मनगटातील ताकद बेलवली संघाचे फलंदाज. सध्या स्थितीला पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 7 या आकड्यावरती. 31 धावांची अजूनही गरज. 9 चेंडू 31 धावा. 9 चेंडू 31 धावा. यष्ट्यांना अगदी चिकटून उभा होता फलंदाज, परंतु त्याही ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजाचं कौतुक केलं गेलं पाहिजे. त्यानं वापर केलाय फक्त आणि फक्त ब्लॉकलचा. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो जसप्रीत बुमराह, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो आपण बऱ्याचदा पाहिलं झहीर खानला, तशाच पद्धतीनं जास्तीत जास्त यॉर्करचा वापर आपल्या गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने करण्यात येईल याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं ते जीवन शिंदेच्या या गोलंदाजीवर. एकूणच 8 चेंडू शिल्लक, अजूनही 30 धावांची गरज. या शेवटच्या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का, परंतु इथे मात्र आपण बघतोय चेंडू न घेतला वेध क्षेत्ररक्षकाचा आणि फलंदाजाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धन्यवाद डीजे. अखंड आगरी कोळ्यांची माय एकविरा माय, तिलाही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना. आणि इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. आता मात्र चेंडूला थोडंसं पुढे टाकलं होतं, शॉट ठेवलं होतं आणि ओरपीच चेंडूला यावेळेस मात्र फेकून दिलाय सरळ होतं आयवा कॅचसाठी. आणि या शेवटच्या चेंडूवर षटकार आल्या कारणाने आपण बघतोय धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलं ते तब्बल 14 या आकड्यावरती. गरज असेल ती 24 धावांची, नाही 24 धावांची. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र 4 मोठे स्ट्रोक्स, 4 मोठे फटके मारावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु बघूयात आकाश चोरगे ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. आकाश चोरगे या ठिकाणी आपण बघतोय, आपण बऱ्याचदा म्हणतो की बेलवली संघाचा हा तारणार असतो. बऱ्याचदा आपण म्हणतो की बेलवली संघाला कठीण परिस्थितीमधून या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम या फलंदाजाने नक्कीच केलंय. परंतु या आजच्या या रजनीमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने खेळ करेल शेवटचा गोलंदाज सौरभ. सौरभच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 चेंडू 24 धावांची गरज. पहिला चेंडू आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मिळते सिंगल ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा राकेश ज्यांना आल्या आल्या आपण बघितलं होतं रॉकेट शॉट लगावला आता मागच्या चेंडूवर. षटकाराने आपलं स्वतःचं खातं ओपन केलं होतं. तर राकेश ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. परंतु चेंडू शिल्लक असतील ते 5 आणि गरज असेल ती 23 धावांची. 5 चेंडू 23 धावा. सौरभ या ठिकाणी आपण बघतोय सौरभच्या हातामध्ये शेवटचं षटक देण्यात आले. 5 चेंडू 23 धावांची गरज. तोच प्रयत्न केला होता परंतु यावेळेस मात्र जातोय चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट मिळते ती सौरभला. फलंदाज बाद होईल तो राकेश. नक्कीच आमचे समीरदादा तांडेल रात्र किती असू दे गंभीर आणि आमचे समीरदादा आहेत खंबीर. कारण त्यांना माहिती आहे आयवा कॅचसाठी आपण बघतोय या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते. आज रात्रीत राठोड कैलास राठोड आज त्याने बघितलंय कुठल्या ठिकाणी षटकार जातात त्याच ठिकाणी उभं राहायचं. रात्र या ठिकाणी आपण बघतोय प्रेक्षकांना पण मजा दिली. समीर तांडेल आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतोय कारण आपण बघतोय
प्रेक्षकांना अजूनपर्यंत तुम्ही जागा ठेवलंय त्याचं कारण म्हणजे आयवा कॅच घेतल्यानंतर जे पारितोषिक दिलं जात आहे त्यात प्रेक्षकांची पण मनं जिंकली जातात. 7-7 या ठिकाणी त्यांना चांगला खेळही पाहायला मिळतोय. तर वळूयात या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण बघतोय शेवटचे 4 चेंडू शिल्लक. हा चेंडू आता मात्र आपण बघतोय चांगला या ठिकाणी प्रयत्न केला होता. ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलाय तिथे मिळतीये. फलंदाजाला मात्र बाद होऊन तंबूत परतावं लागेल. आणि शेवटचे 3 चेंडू आणि गरज असेल ती 23 धावांची. माफ करा 2 चेंडू. थोडंसं या ठिकाणी बॅकफुटला टाकलं ते बेलवली संघाला. शेवटचा चेंडूचा खेळ आणि हा सामना जिंकलाय तो अभिषेक 11 जय मल्हार वाशुली संघानं.